झालेलं मॉडिफिकेशन आणि 17व्या शतकात त्याचा संघर्ष अंतिम टोकास नेण्याचं काम केलं। त्या जगद्गुरु तुकोबारायचा अतिशय सर्वांना पाठ असलेला आणि महाराष्ट्रात या अभंगावरती लाखांना कीर्तन झालेली असा हा कुठलाही अवघड नसलेला सोपा आणि सरळ अभंग की जो आजच्या या आपल्या कार्यक्रमाला अनुरूप असणारा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। आणि महाराष्ट्र ही मुळामध्ये त्या ठिकाणी क्रांती आणि परिवर्तनाची भूमी आहे। आपण सगळे जमलात। या देशाला क्रांतीची फार मोठा वारसा आणि परंपरा आहे। आणि आपण जन्मोत्सव साजरा का करतो आणि का करावा 100% बंद करू का करावा तर गेले दिगंबर गेल्या त्या विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। जी माणसं थोर होऊन गेले त्याचे चरित्र जर समाजापुढे मांडले तर त्या चरित्रातून प्रेरणा घेऊन नवी माणसं समाजात निर्माण झाली पाहिजेत, यासाठी विचाराची पेरणी करायची असते। आणि सध्या जयंत्यांचं स्वरूप बदललेलं आहे। तुम्ही बघा, महापुरुषाच्या जयंत्या आता कशा होतात? डीजे लावायचं, दारू प्यायचं, नाचायचं, धिंगाणा घालायचा, जमली तर दंगल करायची, अशा पद्धतीनं जयंत्या साजऱ्या होत आहे। आणि अशा जयंत्या साजरा करणं म्हणजे समाजाचं अधपतन करणं आहे। आणि म्हणून अशा बदलत्या काळात आपण जिजाऊच्या लेकीनं पुढाकार घेऊ या ठिकाणी प्रबोधनात्मक जन्मोत्सवाची जी परंपरा घातलेली आहे त्याबद्दल मी माझ्या मनापासून या ठिकाणी वारकरी चळवळीच्या अनुषंगाने सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। कारण तुम्ही माजलगाव मधून महाराष्ट्राला एक वेगळा संदेश दिलेला आहे की महापुरुष आणि महामानवाच्या जयंत्या कशा साजऱ्या कराव्या याचं एक मॉडेल तुम्ही तयार केलेलं आहे। त्याबद्दल सर्वांनी एकदा माझ्या सर्व भगिनीचं या ठिकाणी टाळ्या वाजवून मनापासून स्वागत करावं। स्वागत का करावं? दोन मेंढ्यांची जर धडक लागली, टक्कर लागली, टक्कर, आणि एखादा त्याच्यामधला पळायच्या तयारीत आहे, पळून जायच्या, पण त्यावेळेला त्याच्या मालकानं एक आगावची थाप जर त्याच्या पाठीवरती हल्ली तर पळता पळता सुद्धा शेवटची एक धडक मारण्याचा प्रयत्न करतो। आणि आपण याच्यासाठी पाठीवर थाप द्यायची आहे की काम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी नवी प्रेरणा आणि नवी ऊर्जा मिळाली पाहिजे। आणि नवी ऊर्जा जर मिळाली तर ती माणसं अधिक ताकदीनं काम करतात। आणि म्हणून केलेल्या कामाच्या चुका शोधण्यापेक्षा केलेल्या कामाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट काय आहे हा त्यांच्या समोर मांडला पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अधिक चांगले कार्यक्रम आपल्याला घेता येतील, ही याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे। आणि म्हणून सज्जन हो, तुम्ही सगळे जमलात। मला वाटते रात्री शाहिरीचा कार्यक्रम होता आणि तुम्ही विशेषतः दोघाही जणांना नांदेड वासियांना निमंत्रित केलं, त्याबद्दल मी मनापासून तुमचा पुन्हा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। वास्तविक या देशात स्त्रियांना काही काळामध्ये फार सन्मानाचं स्थान नव्हतं, कारण जे स्त्री हे स्वर्गाच्या वाटेतील आडवा धोंडा असं स्त्रीचं वर्णन केलं होतं। स्त्री म्हणजे नरकाची खान असं वर्णन केलं होतं। वारकरी चळवळ काय सांगते, वारकरी अंग काय सांगते? 1270च्या कालखंडात संत नामदेव महाराजांचा जन्म झाला आपल्याच मराठवाड्यामधल्या नरसी नामदेव या गावात, आपल्या जवळ असलेल्या जातीनं सिंपी। आणि नामदेव महाराजांना त्या काळची सामाजिक परिस्थिती बघितल्यानंतर नामदेव महाराजांच्या लक्षात आलं या देशामधला 18 पगड 12 बोलते समाज ज्ञानापासून वंचित असतो। मित्रो, आपला सर्वांचा समज आहे की माणसं अन्नावर जगतात ना, जगतात की नाही? शाबास। पण केवळ अन्नावरच जगत नाही, अन्नावर माणसाची शारीरिक वाढ होते, पण वैचारिक वाढ व्हायची असेल तर त्यासाठी बुद्धीचा विकास व्हावा लागतो। आणि बुद्धीचा विकास हा शिक्षणाने होतो, विद्येने होतो। अनेक काळापासून माणसाची फक्त शारीरिक वाढ झाली। रानातले झाड कसे वाढतात हो? आडवे तिडवे फाटे फुटल तशा प्रकारचे वाढतात। केवळ अन्न खाऊन जगतात, झाड आडवे तिडवे वाढतात।
माणसंही तसेच आडवे तिरवे वाढत होते. आणि लोड शेडिंग हजारो वर्ष या देशात बहुजन समाजावरती लोड शेडिंग लावली होती. शिक्षण घ्यायचं नाही, लिहायचं नाही, बोलायचं नाही. जनावर ज्या पद्धतीने जगतात त्या पद्धतीने माणसाला जगण्याची व्यवस्था भाग पाडली होती. आणि आपण म्हणतो ना, कधी कधी संत साधू पुरुष जन्माला येतात. हजारो वर्षानंतर एखादा महात्मा जन्माला येतो. नामदेव महाराजही जन्माला जातीनं शिंपी. नामदेव महाराजांना बघितलं, इथं ज्ञान किती लोकांची मक्तेदारी झाली. ज्ञान हे 2-3% लोकांची मक्तेदारी झाली. अत्यंत सोप्या भाषेत सांगायचं असेल, ज्ञान राखून ठेवावं का द्यावं? ज्ञान वाटावं ना. संतांनी ज्ञान वाटलं. घातला दुकान देती आली असी दान. ज्ञान हे दिल्यानं कमी होत नाही, दिल्यानं वाढतंय. राखून ठेवल्यावर सडतंय. ज्ञानाची प्रक्रिया आहे. झऱ्याचं पाणी उपसिलं तर ताजं येतंय, नाही उपसिलं तर सडतंय. ज्ञानाचंही तसंच आहे. ज्ञान तुम्ही जेवढं देता, ज्ञान दिल्यानं जर संपत असलं तर शाळेतल्या शिक्षकाकडे आणि कीर्तनकाराकडे एक कीर्तन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कीर्तनासाठी काही शिल्लक राहिलं नसतं. आणि म्हणून ज्ञान लोकांना वाटल्यानंतर कमी होत नाही. उलट आम्ही जसं जसं ज्ञान द्यायला शिकू तसं तसं विद्यार्थ्याला शिकवित असते वेळी शिक्षक आणि कीर्तनकार स्वतः शिकत असतो. देत असते वेळी शिक्षकाच्या पाठीमागची, शिक्षणाच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि दुसरी गोष्ट, शिक्षक हा एकाच वर्गात थांबतो आणि विद्यार्थी पुढे पुढे जात असतात. याचा अर्थ शिक्षकाला काय येत नाही का? शिक्षकाला येत आहे, पण शिक्षकाची भूमिका ही असते